तर विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये समरूपता या प्रकरणातील समरूपतेच्या कसोट्या आपण आज पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, कोनदुभाजकाचा गुणधर्म आणि त्यावरील उदाहरणे हे पाहिलेले आहे। तर आज त्रिकोणातील समरूपतेच्या कसोट्या पाहणार आहोत। यामध्ये हे 4 कसोट्या आहेत: को को को, को को, बा को बा आणि बा बा बा। या कसोट्या आज पाहणार आहोत। प्रथमतः पहिला पाहूया को 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 कसोटी। को 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 कसोटी म्हणजे काय? दोन त्रिकोणातील एखाद्या एकास-एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तिन्ही कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनाशी जर एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात। तर उदाहरणार्थ पाहूया। आता समजा पुसून घेतो। आता ए बी सी पी क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत। या त्रिकोणामध्ये ए कोण पी कोणाशी एकरूप, बी कोण क्यू कोणाशी एकरूप आणि सी कोण आर कोणाशी एकरूप असेल तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन त्रिकोणामधील एखाद्या एकास-एक संगतीनुसार एका त्रिकोणातील तिन्ही कोन दुसऱ्या त्रिकोणातील तिन्ही कोनाशी जर एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात। आता या ठिकाणी पहा, उदाहरणार्थ त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये एबीसी एकास एक संगतीनुसार पी क्यू आर त्रिकोण एबीसी व पी क्यू आर यांच्या एकास एक संगतीनुसार जर कोन ए एकरूप कोन पी, कोन बी एकरूप कोन क्यू, कोन सी एकरूप कोन आर असतील तर त्रिकोण एबीसी समरूपसाठी हे चिन्ह वापरतात त्रिकोण पी क्यू आर। आपल्याला लक्षात आलं असेल, जर दोन त्रिकोणाचे तिन्ही कोन एकरूप असतील तेव्हा ते को 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 कसोटीनुसार समरूप असतात। समरूप दाखवताना हे सगळ्या कोणता कोन कोणत्या कोनाशी एकरूप आहे या ठिकाणी मी ज्या पद्धतीने लिहिलेले आहे त्या पद्धतीने लिहून आपल्याला ते को 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 कसोटीनुसार समरूप आहेत असे दाखवता येते। दुसरा आहे को को कसोटी। हे पहा, आपल्याला माहित आहे जर एका त्रिकोणामधील दोन कोन दुसऱ्या त्रिकोणामधील दोन कोनाशी जर एकरूप असेल तर तिसरा कोन आपोआप एकरूप होतात, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तिन्ही कोन एकरूप होणार। म्हणून मला सांगायचं आहे, किमान त्रिकोणामधील दोन कोन जरी एकरूप असेल तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात। म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एका त्रिकोणामधील दोन कोन दुसऱ्या त्रिकोणामधील दोन कोनाशी एकरूप असेल तर तिसरा कोन आपोआप एकरूप असतो, हे आपल्याला माहिती आहे। समजा उदाहरणार्थ ए बी सी पी क्यू आर। आता हा कोन या कोणाला आणि हा कोन या कोण म्हणजे ए कोन पी कोणाशी बी कोन क्यू कोणाशी एकरूप असेल तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात। तिसरा कोन आपोआप एकरूप असतात।
हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, समजा हा 50 अंश, हा 60 अंश, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असतो. हा 60 अंश आणि हा 50 अंश, म्हणजे हा किती अंश असणार आहे? 70 अंश. 60, 50, 110 आणि 70 180. म्हणजे हा कोण इथं किती समजलेला आहे आपण? 50, 60. म्हणजे तुम्हाला हे दाखवून देतो हे तिसरा कोण कसा एकरूप होतोय. हा पण 50 आणि हा 60. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे सी कोणाचं माप किती असणार आहे? हे 60 आणि 50 110, म्हणजे हा 70 अंश असणार आहे. हा 60 आणि 50 110 हा 70 अंश आहे. म्हणजे तिसरा कोण आपोआप एकरूप असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तिन्ही कोण एकरूप असणे आपल्याला गरजेचे नाहीये समरूपतेचं, म्हणजे समरूप दाखवण्यासाठी. किमान 2 कोण जरी एकरूप असेल, एका त्रिकोणामधील 2 कोण दुसऱ्या त्रिकोणामधील 2 कोणाचे एकरूप असेल, तेव्हा ते 2 त्रिकोण समरूप असतात. पहा उदाहरणार्थ त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू. तर त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर हे कोणत्या कसोटीनुसार होणार आहे? कोको कसोटीनुसार. तर आता पुढील कसोटी पाहूया. तिसरा कसोटी आहे बाकोबा कसोटी. दोन त्रिकोणामधील एखाद्या एकाशेक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 2 संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजूशी प्रमाणात असेल, म्हणजे 2 संगत बाजू एकाच प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असेल, तेव्हा ते 2 त्रिकोण समरूप असतात. परत एकदा सांगतो, 2 त्रिकोणामधील एखाद्या एकाशेक संगतीनुसार 2 संगत बाजू प्रमाणात असतील आणि त्या बाजूनी समाविष्ट केलेला कोण जर एकरूप असतील, तेव्हा ते 2 त्रिकोण समरूप असतात. म्हणजेच आता या ठिकाणी पहा, ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आर 2 संगत बाजू प्रमाणात म्हणजे त्यांची समजा हे 1 हे 2 आहे, म्हणजे हे 2 किती 4. याचा भागाकार करा, 1/2 येतोय, 1/2. याचा भागाकार करा, 2/4 म्हणजे 1/2. 2/4 म्हणजे किती येणार? 1/2. म्हणजे हे संगत बाजू प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला, या बाजूने समाविष्ट केलेला कोण कोणता आहे? बी. इथे या ठिकाणी दोन्ही बाजूने समाविष्ट केलेला कोण कोणता आहे? क्यू. म्हणजे 2 संगत बाजू प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, त्यांनी समाविष्ट केलेला कोण पाहिजे. परत दुसरा कोण हे चालणार नाहीये. ज्या 2 बाजू प्रमाणात असतात त्यांनी समाविष्ट केलेला कोण जर एकरूप असतील, तेव्हा ते 2 त्रिकोण समरूप असतात, हे लक्षात घ्या. तर आता हे त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये AB छेद PQ बरोबर 1/2 आहे आणि BC छेद QR बरोबर 2/4 म्हणजेच 1/2 आहे. म्हणजे हे दोन्ही प्रमाणात आहेत. AB छेद PQ आणि BC छेद QR हे संगत बाजू प्रमाणात आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, कोणताही समाविष्ट केलेला कोण B एकरूप कोण Q. तर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR हे समरूप त्रिकोणासाठी हे चिन्ह, म्हणजे समरूपसाठी हे चिन्ह वापरतात, हे लक्षात असू दे. अशा पद्धतीने आपण बाकोबा कसोटी पाहिलेली आहे. तर आता
पुढची कसोटी आहे बाबाबा कसोटी. कोणती आहे? बा 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 म्हणजे बाजू बाजू बाजू. बाकोबा म्हणजे बाजू कोण बाजू, हे लक्षात असू द्या. को 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 म्हणजे कोण कोण कोण. को को म्हणजे कोण कोण. कसोटी. आता ह्या कसोटी काय आहे? बाबाबा कसोटी दोन त्रिकोणामधील एखाद्या एकास एक संगतीनुसार तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतील तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. उदाहरणार्थ ए बी सी पी क्यू आर तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतील. समजा हे 1/2 आहे, हे 2/3. तिन्ही संगत बाजू प्रमाण म्हणजे भागाकार समान आहे का पाहावं लागेल. आता हे 1/2 आहे, 2/4 म्हणजे 2 1 2 2 2 4 1/2 येतोय. या ठिकाणी 3/6 3 1 3 3 2 6. सगळ्या संगत बाजूचे गुणोत्तर किती आहे? 1/2 आहे. म्हणजेच तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतील तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. उदाहरणार्थ म्हणजे हे दिलेले आहे त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये एकाच एक संगतीनुसार म्हणजे कसं लिहितो आपण? या पद्धतीने एबीसी आणि पी क्यू आर ह्या संगतीनुसार ए ची संगत पी, बी ची संगत क्यू, सी ची संगत आर. हे कोणाच्या बाबतीत झालं? जर संगत बाजू नंतर एबी ची संगत पी क्यू, बाजू बीसी चा संगत क्यू आर, बाजू एसी चा संगत पी आर असतील तर एकाच एक संगतीनुसार संगत बाजू प्रमाणात तिन्ही संगत बाजू प्रमाणात आहे. तिथे एबी छेद पी क्यू गुणोत्तर काढून घ्यायचे 1/2, बीसी छेद क्यू आर 1/2, एसी हे तर किती आहे 2/4 बरोबर 1/2, एसी छेद पी आर बरोबर 3/6 1/2. हे पहा तिन्ही संगत बाजू प्रमाणात सगळ्यांचे गुणोत्तर 1/2 आलेले आहे. म्हणजे ते दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार? बाबाबा कसोटीनुसार समरूप आहेत असे म्हणतात. तर आज आपण समरूपतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहे. को 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 कसोटी, को को कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबाबा कसोटी. तर आता समरूपतेचा गुणधर्म पाहूया. गुणधर्म समरूपतेचा गुणधर्म. एक परावर्तनता. परावर्तनता म्हणजे काय? प्रत्येक त्रिकोण स्वतःला समरूप असतो. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर एबीसी त्रिकोण समरूप त्रिकोण एबीसी. परावर्तनता म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी याला परावर्तनता गुणधर्म म्हणतात. दुसरा आहे सममितता. सममितता म्हणजे एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. पहा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर असेल, एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर काय असणार आहे? त्रिकोण दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एबीसी
आणि शेवटचा गुणधर्म आहे संक्रमकता. संक्रमकता गुणधर्म. संक्रमकता गुणधर्म म्हणजे काय? इथं 3 त्रिकोणाशी तुलना करावी लागेल. पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर तिसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. या ठिकाणी पहा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR आणि त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ तिसरा त्रिकोण असेल तर काय असणार आहे? तिसरा त्रिकोण पहिल्यात म्हणजे पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ. अशा पद्धतीने आपण समरूपतेचा गुणधर्म या ठिकाणी पाहिलेले आहे. आज आपण समरूपतेच्या त्रिकोणातील समरूपतेच्या कसोट्या आणि समरूपतेचा गुणधर्म या ठिकाणी पाहिलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.